राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये जो मोर्चा निघालेला आहे त्या मोर्चाला आमदार जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती लाभलेली आहे। आव्हाड साहेब, मोर्चाला आपण आलात, काय समज? असं आहे की ओबीसींनी एकत्र येण्याची गरज होती। महाराष्ट्रामध्ये जे काही दृश्य दिसतंय त्याच्यामध्ये मराठा एकत्र होतोय, दलित एकत्र होतोय, मुसलमान एकत्र होतोय, ओबीसी एकत्र होत आहेत। हो, 18 पगड जातींनी एकत्र आलं पाहिजे। शिवरायांची ही भूमिका होती की 18 पगड जातींनी एकत्र आलं पाहिजे। मला इथे अभिमानाने सांगावंसं वाटतं की महाराष्ट्रातला तमाम ओबीसी एकत्र येत असताना आम्हाला मराठा समाजाबद्दल आदर आहे, मोठा भाऊ आहे तो। कुठेही मराठा हे म्हणत नाही की ओबीसींचं आरक्षण कमी करून आम्हाला आरक्षण द्या। आज आम्ही खुलेआम मराठा आरक्षणाला पाठिंबा देतो आहोत। मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे आणि त्यांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावण्याची कुठेही गोष्ट केलेली नाही। ना ओबीसी दलितांविरुद्ध आहे, ना मराठा दलितांविरुद्ध आहे, ना दलित ओबीसींविरुद्ध आहे। अशी कुठलाही संघर्ष बहुजनांमध्ये नाही। बहुजन एक होत आहेत, हीच शिवरायांची खरी इच्छा होती। सर, सुडबुद्धीचं राजकारण करते असा आरोप आहे। ते तर दिसून येत आहे। 7 महिने झाले आमचे भुजबळ साहेब आज आतमध्ये आहेत। कुठेतरी दुःख होतं, यातना होतात की बहुजनांसाठी, गरिबांसाठी, ओबीसींसाठी लढा देणारा मुंडे साहेब असो नाही तो भुजबळ साहेब यांना जो त्रास दिला गेला त्याच्यामुळे ओबीसी कुठेतरी दुखावला आहे, हे स्पष्ट आहे। भाजपचा आतून देखील पाठिंबा, कोणाचा पाठिंबा याच्याबद्दल मला चर्चा करायची नाही। आमचा पाठिंबा आहे एवढं मी सांगू शकतो। एकीकडे भाजप राजकारण करते आणि दुसरीकडे आतून पाठिंबा देत आहे मोर्चा। मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही। आमचा पाठिंबा एवढं मी सांगू शकतो। काही केलं तरी ओबीसींसाठी हा आमचा पाठिंबा असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलंय। उमेश आवनकर, नाशिक।